गजाननं भूतगणाधिसेवितं कपीत्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। बोला प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, सीता माता की जय। परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाव घालणारी, तुम्हाला मला प्रत्येकाला पावन पुनीत करणारी, आपल्या प्रत्येकाच्या ओंजळीमध्ये मुक्ती मोक्ष अगदी सहज लीलया टाकणारी, प्रदान करणारी ही महान पवित्र श्रीराम कथा हा ज्ञानयज्ञ, हा महायज्ञ या ठिकाणी प्रथमतः तुम्हा सर्व रामभक्तांचं अंतःकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करते। प्रत्येकाच्या चरणी वंदन। पहा, ज्यांच्या दरबारात आम्ही या कथेचं चिंतन करतोय, नभे नभे ज्यांच्या चरित्राचं वर्णन आम्ही करतोय, ते प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रणिपात, भगवान भोलेनाथांच्या चरणी वंदन। माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्यांच्या चरणी वंदन, जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी वंदन, पवनसूत हनुमंतरायांच्या चरणी वंदन, सर्व गुरुजनांच्या चरणी वंदन। पुन्हा एकदा तुम्ही सर्व सज्जन श्रोते मायबाप तुमच्या प्रत्येकाच्या चरणी वंदन। आता पाहिलं तर तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ आहात। इकडे बाबा वडीलधारी मंडळी बसलेले आहेत, तुम्हा प्रत्येकाच्या चरणी माझं वंदन आहे। आणि सुंदर भव्य असं हे चांगलं नियोजन, प्रत्येकाचे आभार। आणि या नियोजनासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळी वाजवा। प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रणिपात करून इतर कशामध्ये वेळ न घालवता आपण लगेच पुढील कथेला सुरुवात करणार आहोत, प्रारंभ करणार आहोत। बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय। काल प्रथम दिनी आपण सुरुवातीला मंगलाचरण पाहिलं, किंवा एक प्रकारे आपणही मंगलाचरण केलं आणि तुलसीदासांनी कशा प्रकारे कुणाकुणाला वंदन केले हे आम्ही काल श्रवण केलं। तुमच्यातले काही जण काल होते, काही नव्हते। पहा, आज लक्ष देऊ नये का? मी सांगून गेली आहे काल तुम्हाला, अगदी एखादा ग्रंथ म्हणा किंवा कथा असेल, कीर्तन असेल, यामध्ये आम्ही बारकाईनं पाहिलं तर अगोदर स्तवन केल्या जातं, अगोदर वंदन केल्या जातं, अगोदर भगवंताची स्तुती केल्या जाते। श्लोकांच्या माध्यमातून, मंत्रोच्चारांच्या माध्यमातून।
काल प्रथम दिनी श्रीरामचरित मानस या ग्रंथामध्ये सुरुवातीला तुलसीदासांनी जे मंगलाचरण केलं त्याचा आम्ही विस्तार ऐकला आणि आज आम्हाला एक प्रकारे श्रद्धा आणि विश्वास यांचं मिलन म्हणजेच शिव आणि सती यांचं मिलन, शिवचरित्र सती चरित्र आज आम्हाला श्रवण करायचंय. पहा, मी सांगून गेलीये तुम्हाला, काल काही जण नव्हते म्हणून सांगते. श्रीरामचरित मानस हा ग्रंथ, या ग्रंथाच्या सुरुवातीच्या श्लोकातलं पहिलं अक्षर आहे वर्ण आणि शेवटचं अक्षर आहे या ग्रंथाचं शेवटचं अक्षर मानवहा. म्हणजे श्रीरामचरित मानस म्हणजे ही रामकथा मानवासाठी आहे, आमच्या प्रत्येकासाठी आहे आणि तुमच्या माझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या रामकथेमधनं आम्हाला मिळतंय. फक्त आम्ही कधीतरी ही कथा ऐकली पाहिजे, कधीतरी ग्रंथ आम्ही पाहिला पाहिजे. आमचं होतं असं, सत्यस्थिती सांगू, इथलं काहीच सांगत नाही, इथले सगळे पारमार्थिक आहेत. पण बऱ्याचदा आम्ही तीर्थक्षेत्रावरती जातो, ग्रंथ घेऊन येतो, मोठ्या आनंदानं ग्रंथ आणतो घरी, ग्रंथ आणला जातो. तो ग्रंथ कापडामध्ये गुंडाळलेला असतो. देवघरात आम्ही तो आदरपूर्वक प्रेमपूर्वक नेऊन देवघरात ठेवतो, चांगली जागा करतो, तिथे ठेवतो. मग रोज देवपूजा करताना त्या ग्रंथाला हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या जातात. आम्ही आणलेला ग्रंथ किंवा आमच्या घरामध्ये असलेला ग्रंथ हा फक्त पूजेपुरताच मर्यादित आम्ही ठेवतो, त्याची फक्त पूजाच करतो. तो उलगडून आम्ही कधी पाहत नाही. म्हणताय प्रामाणिक आहात तुम्ही, त्यात आहे तरी काय हे आम्ही कधी पाहत नाही, फक्त पूजन करण्यापुरता मर्यादित तो ग्रंथ ठेवला जातो. पण आज प्रथमतःच माझी तुम्हाला विनंती असणार आहे, आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पहा, आम्ही रामरायांचे भक्त आहोत, आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीरामचरित मानस हा ग्रंथ असलाच पाहिजे. आणि काल मी वैशिष्ट्य सांगून गेले, नव्हे नव्हे भोलेनाथांची इच्छा. संस्कृत सामान्यांना समजत नाही, लक्षात येत नाही, सहजतेनं आम्हाला मंत्रोच्चार श्लोकाती लक्षात येत नाहीत. मग आमच्यासाठी एक प्रकारे आम्हाला समजेल, रुचेल, पटेल, सहज लक्षात येईल अशी भाषा किंवा अशा माध्यमातून दोहे चौपाई यांच्या माध्यमातून या ग्रंथाची रचना तुलसीदासांनी केलेली आहे. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या घरात कोणता ग्रंथ असलाच पाहिजे, अगदी आमच्या इच्छेनुसार तुम्ही ज्या भगवंताची भक्ती करता किंवा जो ग्रंथ तुम्हाला आवडतो, ज्याचं अध्ययन करायला आवडतं, तर ते ग्रंथ तर ठेवाच ठेवा. पण हा श्रीरामचरित मानस हा ग्रंथ सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असलाच, बोला ना, आणि असलाच पाहिजे. म्हणजे नुसता आणून ठेवायचाही नाही, कधीतरी आम्ही तो वाचलाही पाहिजे. याही पुढे जाऊन सांगते, हे असं का? आज आमच्या समोर ग्रंथ आहे श्रीरामचरित मानस, हे तुलसी रामायण. हा रामायण ग्रंथ म्हणजे या ग्रंथाला एखादं साधं पुस्तक समजून जायचं नाही. हा ग्रंथ सामान्य नाहीये. या ग्रंथाचं मोल किंवा या ग्रंथाचं महात्म्य शब्दामध्येही वर्णन करता येऊ शकत नाही. रामायण हा ग्रंथ, याला साधं पुस्तक समजू नये. या ग्रंथाच्या माध्यमातून साक्षात प्रभू रामचंद्र वाङ्मय रूपात आमच्या समोर या ठिकाणी विराजमान आहेत. साक्षात भगवंत या ठिकाणी ग्रंथाच्या माध्यमातून विराजमान आहेत. म्हणून ग्रंथ रूपानं का होईना भगवंत आमच्याकडे, आमच्या जवळ, आणि त्याही पेक्षा घरात तर असावेत पण अंतकरणात सुद्धा साठवले गेले पाहिजेत. या कथेच्या माध्यमातून, या ग्रंथाचं चिंतन ऐकून
रामचरित्र ऐकून त्या रामरायांना आम्हाला आत्मसात करायचं. रामरायांचं चरित्र, त्याचे एक प्रकारे अनुकरण म्हणा, ते चरित्र आम्हाला आमच्या जीवनात उतरवायचं. राम कहानी सुनोरी राघवजींचं रामरायाचं चरित्र आम्हाला ऐकायचं. पहा, सांगितले हा संवाद कुणाकुणाचा आहे. सुरुवातीला ते आपण लक्षात घेऊयात. पहा, तुलसीदासांनी नवे नवे श्रीरामचरित मानस या ग्रंथामध्ये 4 संवाद आलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून रामकथाच सांगितलेली आहे. पहा, तुलसीदासजी आपल्यासारख्या अनेको श्रोत्यांना ही रामकथा सांगतात. तुलसीदास आणि अनेको श्रोते यांच्यामधला संवाद. त्यानंतर हीच कथा शिवजींनी पार्वती मातेला सांगितलेली आहे. शिव आणि पार्वती यांच्यातला हा संवाद म्हणा. त्यानंतर तिसऱ्या वेळेला किंवा काग भुसुंडी यांनी गरुडजींना ही कथा सांगितलेली आहे. त्यानंतर याज्ञवल्क या ऋषींनी भरद्वाज ऋषींना रामकथा सांगितलेली आहे. आता पहा, यांच्या माध्यमातून जे रामचरित्र सांगितलं गेलं, सुरुवातीलाच या कथेची सुरुवात आम्हाला कुठपासनं करायची किंवा कुणाच्या संवादापासनं करायची आहे, तर तुलसीदासजी सांगतायत याज्ञवल्क ऋषींनी भरद्वाज ऋषींना ही कथा सांगितली. आता पहा, हा संवाद कसा कसा घडत गेलाय, कसा कसा घडतोय, मी बारकाईने सांगणार आहे. मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे. तुमची जबाबदारी काय आहे? लक्ष देऊन ऐकण्याची जबाबदारी तुमची. पहा, अगदी तुलसीदासांनी या 4 संवादांच्या माध्यमातून, पहा, संवाद रामकथेचाच आहे किंवा रामचरित्रच सांगितलेले आहे, पण या रामचरित मानस ग्रंथामध्ये किंवा रामचरित मानस याला सरोवर म्हटलं गेलेलं आहे. आणि या सरोवराचे 4 घाट सांगितले गेले. कोणते घाट? 4 संवादाच्या माध्यमातून 4 घाट सांगितले. मग त्यामध्ये पहिला ज्ञान घाट, भक्ती घाट, कर्म घाट आणि दैन्य घाट. पहा, ज्ञान घाट
शिव आणि पार्वती यांच्या संवादाला ज्ञानघाट म्हटलं. काय बारकाई नाही का पहा. त्यानंतर काक भुसुंडी आणि गरुडजी यांच्या संवादाला भक्ती घाट म्हटलं गेलं. पुढे याज्ञवल्क ऋषी आणि भरद्वाज ऋषी यांच्या संवादाला कर्मघाट म्हटलं गेलं. आणि गोस्वामी तुलसीदासजी यांनी श्रोत्यांना सांगितलेल्या कथेला म्हणा किंवा श्रोत्यांशी साधलेल्या संवादाला म्हणा दैन्यघाट म्हटलं गेलं. म्हणजेच रामकथेच्या बाबतीत श्रीरामचरित मानस याला सरोवर आणि या श्रीरामचरित मानस ग्रंथाचे या सरोवराचे हे 4 घाट ज्ञान, भक्ती, कर्म आणि दैन्य. पहा पुढे गोस्वामी तुलसीदासजींनी सांगायला सुरुवात केली. आम्ही अगदी पहिल्यापासून पुढे चाललोय. ही कथा सुरुवातीला कुणी कुणाला सांगितली? गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करू लागले. गोस्वामी तुलसीदासजी सांगतायत अगदी प्रयाग तीर्थामध्ये आपल्या सगळ्यांना अनेकांना ज्ञात आहे किंवा आमच्यातले अनेक जण त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी कुठे जातो आम्ही? प्रयाग तीर्थामध्ये जातो की नाही? तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आम्ही जाऊन येतो. त्रिवेणी संगमामध्ये स्नानासाठी आम्ही जातो नवल नाही. त्या ठिकाणी स्नानासाठी त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी देव येतात, ऋषी येतात, मनुष्य येतात. सगळेजण ज्यांना ज्यांना त्रिवेणी संगमाचं महात्म्य कळतंय तो प्रत्येक जण त्या ठिकाणी येतो. कुठे? प्रयाग क्षेत्र, प्रयाग तीर्थ. जड चाललंय का तुम्हाला? झोपले नाहीत ना कोणी? पहा सुरुवात थोडीशी बारकाईने सांगून पुढे मी तुम्हाला सोपं करून सांगणार आहे. पण अगोदर हे बारकाईने कुठे चाललंय आणि कसं घडतंय हेही आमच्या लक्षात यायला हवं. पहा प्रयाग तीर्थामध्ये अनेको जण येतात, त्रिवेणी संगमामध्ये स्नान करतात आणि त्याच ठिकाणी स्नानानंतर जे देव, ऋषी, मनुष्य होते त्यांचा एक नियम बनलेला किंवा एक सवय झालेली. कोणती सवय? आमच्या साध्या सोप्या भाषेत सवय म्हणा. त्रिवेणी संगमामध्ये त्या ठिकाणी स्नान केलं की स्नान केल्यानंतर बाजूलाच अगदी भरद्वाज ऋषींचं आश्रम होतं. त्या ठिकाणी सर्व साधू संत जायचे, त्या आश्रमामध्ये जायचे, काही वेळ थांबायचे, नंतर मार्गस्थ व्हायचे. त्यांचा तो एक प्रकारे नियम बनलेला. आणि एक प्रसंग असाच. एका वेळेला सर्व संत साधू अनेको संत त्रिवेणी संगमामध्ये स्नान झाल्यानंतर भरद्वाज ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचले. आश्रमात गेले, काही वेळ थांबले, काही काळानंतर पुन्हा मार्गस्थ झाले. अनेको ऋषी मार्गस्थ झाले, पण त्यामध्ये याज्ञवल्क नावाचे ऋषी त्या ठिकाणी थांबलेले. भरद्वाज ऋषींनी पाहिलं की हे मुनिवर्य या ठिकाणी आहेत. मनामध्ये शंका होती. नवे नवे रामकथा, रामचरित्र जाणून घेण्याची इच्छा होते. आता पहा, आम्हाला ही कथा प्राप्त होते, भगवंताची कृपा असावीच लागते, पण त्या सोबत आमची पुण्याई म्हणा किंवा त्याबरोबर आमची सुद्धा उत्कट इच्छा असावी लागते. काय? परमार्थ आम्हाला प्राप्त होतो, पुण्याईनं मिळतो, भगवंत कृपेनं मिळतो, पण आमच्याकडनं परमार्थ घडावा ही आमची सुद्धा तळमळ पाहिजे. आणि जर आम्ही बारकाईने विचार केला, कधी कधी असंही होतं, आम्हाला कथा ऐकायला मिळावी किंवा परमार्थ आमच्याकडनं घडावा इच्छा असते, पण दुर्भाग्यानं प्राप्त होत नाही.
मी सांगेन तुम्हाला, परमार्थ कथा, कीर्तन, भजन हे सगळं किंवा परमार्थातली कोणतीही क्रिया घ्या, ही सहजतेनं मिळत नाही. ती आम्हाला पुण्याईनं प्राप्त होते. नभे नभे अगोदरच्या पूर्वजन्मातील पुण्यानं आम्हाला परमार्थ म्हणा किंवा कथा प्राप्त होते. तुकोबाराया म्हणतात, जन्मो जन्मी जन्म जन्मी बहु टाळी वाजवा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले बोला कृपा केली. बोला प्रभु रामचंद्र भगवान की जय. पहा भगवंताची कृपा. परमार्थ आम्हाला सहजतेनं मिळत नाही, पुण्याईनं मिळतो, कृपेनं मिळतो. परमार्थामध्ये पुण्याई महत्वाची, संत कृपा महत्वाची, देवकृपा महत्वाची. पहा रामकथा. भरद्वाज ऋषींनी पाहिलं, अन्य साधू संत तर मार्गस्थ झाले, पण याज्ञवल्क्य ऋषी अजून याच ठिकाणी आहेत. भरद्वाज ऋषींच्या मनामध्ये काही शंका होत्या आणि रामकथा जाणून घेण्याची उत्कट इच्छा आहे. मी सांगतेय तुम्हाला, कथा जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असलीच पाहिजे. परमार्थ करण्याची इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग आम्हाला निश्चित मिळतो, मार्ग आम्हाला प्राप्त होतो. भरद्वाज ऋषींच्या मनामध्ये इच्छा होती, काही शंका सुद्धा होत्या. याज्ञवल्क ऋषींचे चरण पकडले भरद्वाज ऋषींनी
चरण पकडले आणि नम्रतेनं भरद्वाज ऋषी बोलू लागले, मुनिवर्य, हे नाथ, तुम्ही या पामरावरती कृपा करा. मुनिवर्य, माझ्या काही शंका आहेत, माझी काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाहीये. माझ्यावरती कृपा करा, माझ्या शंकेचं समाधान करा. प्रश्नाचं उत्तर, समाधान मला सांगा. आता पहा, परमार्थामध्ये अनेको प्रश्न आमच्या मनामध्ये असतात आणि परमार्थातील प्रश्न आम्ही असं कुणाकडेही जाऊन विचारले तर समाधान पाहिजे तसं समाधान आम्हाला मिळत नाही. ज्याच्याकडे आम्ही आमची शंका मांडतोय तो सुद्धा तेवढा अधिकार संपन्न असावा किंवा ज्ञानी असावा, अनुभवी असावा. याज्ञवल्क ऋषी ज्ञानी आहेत, महान आहेत, मोठं श्रेष्ठत्व त्यांचं आहे. भरद्वाज ऋषींनी ते जाणून चरण पकडून विनंती केली, मुनिवर्य, माझं समाधान करा. याज्ञवल्क ऋषींनी भरद्वाज ऋषींना सांगावं, काय शंका आहे तुमची? तुमच्या मनात काय गोंधळ आहे? कोणती शंका आहे? बोला. कोणती शंका, कोणता प्रश्न? आता मात्र भरद्वाज ऋषी सांगू लागले. प्रश्न बाजूलाच राहिला, पण अगोदर म्हणतात, मुनिवर्य, नम्रतेनं बोलतात. प्रश्न तुमच्या समोर मांडायचा तर आहे, प्रश्न मांडायचा, पण भीतीही वाटते आणि लज्जाही वाटते. काय? भय आणि लज्जा दोनही गोष्टी मला अडवतायत. आता भय कशाचं आणि लज्जा तरी कसली? जे आपल्याकडे नाही, जे आपल्याला माहिती नाही, ते दुसऱ्यांकडे आहे. मग जाणून घ्यायचंय, मग विचारण्यामध्ये लज्जा कसली? भय कसलं? कशाचं भय? भरद्वाज ऋषी सांगू लागले. आता पहा, दोघेही ऋषी आहेत. भरद्वाज ऋषींनी सुरुवातीला सांगितलं, मला भय वाटतंय. ते याचं, कदाचित मी प्रश्न केल्यानंतर तुम्हाला असं वाटू नये की मी तुमची परीक्षा घेतो की काय. बऱ्याचदा असं घडतं. काही जण समाजामध्ये असे पावला पावली भेटतात. आता याही पुढे बऱ्याचदा सांगू, काही श्रोते वक्त्याची परीक्षा घेण्यासाठीच येतात किंवा परीक्षा पाहिली जाते. बऱ्याचदा काही जण आपल्याकडे काहीतरी आहे, काही ज्ञान आहे, मग समोरच्याला ते जमतंय का, येतंय का, किंवा समोरच्याचा कमीपणा दाखवण्यासाठी, थोडक्यात परीक्षा घेण्यासाठी काही व्यक्ती काहीतरी प्रश्न करत असतात. आणि हेच भय भरद्वाज ऋषींना वाटू लागलं, भीती वाटू लागली. मुनिवर्य, मी प्रश्न केल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं किंवा तुम्हाला असं वाटू नये की मी तुमची परीक्षा घेतो की काय. आणि लज्जेचं कारण असं की मी वाल्मिकी ऋषींचा शिष्य, मी प्रश्न करावा आणि तुम्ही विचार कराल, वाल्मिकी ऋषींचा शिष्य आहे तरी सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये शंका आहे. आता हे पुढे जाऊन आम्हाला ऐकायचं. पहा, भय आणि लज्जा का दोनही कारणं मांडली. याज्ञवल्क ऋषी समजावून सांगतात, तुम्ही निर्भयपणे